नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींच्या मला कमेंट येत आहे, रिक्वेस्ट येत आहे की ताई घर बसल्या कस्टमर कसे कमवायचे या रिलेटेड एक व्हिडिओ घेऊन या। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, जर तुम्ही माझे जुने सबस्क्राइबर असाल तर याआधी तुम्ही पाहिलं असेल की या रिलेटेड मी एक व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये महत्त्वाच्या 3 ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या, जेणेकरून की तुम्ही घर बसल्या जरी शिवणकाम हा व्यवसाय निवडला तरी सुद्धा खूप सारे कस्टमर कमवू शकता। जर तुम्ही माझे नवीन सबस्क्राइबर असाल तर प्लीज तो व्हिडिओ जो आहे तो चेकआउट करा, नक्कीच तुम्हाला तो हेल्पफुल होईल। त्याची जी काही लिंक असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, सो लगेचच जाऊन तो चेकआउट करा आणि तो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता, तुम्हाला याची खूप मदत होईल। तर व्हिडिओ शूट करायचं असं काही मी डिसाईड केलं नव्हतं, अचानकच माझ्या लक्षात आलं की चला आज व्हिडिओ घेऊन टाकूयात, कारण की खूप महत्त्वाची टिप जी आहे ना ती माझ्या डोक्यामध्ये मला सुचली आणि म्हणलं ती तुमच्याबरोबर लगेचच शेअर केली पाहिजे। त्यासाठी शिवणकाम थांबवून मी लगेचच व्हिडिओ शूट करायला घेतलाय। सो चला आपण लवकरात लवकर आपल्या ज्या काही टिप्स आहेत त्याला सुरुवात करूयात। याआधीचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही टिप्स मी सांगितल्या होत्या ते तर अतिशय इम्पॉर्टंट आहे। या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून घर बसल्या कस्टमर कमवायचे असेल तर काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देते। त्यामधील एक महत्त्वाची टिप्स मध्ये जर असं म्हणजे बेसिक कन्सेप्ट झालेला आहे की शिवणकाम म्हणजे ब्लाउज ड्रेस हेच आपण करू शकतो, या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही घर बसल्या करू शकता। आता जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी त्यापासून बनवू शकता। आता पहा, जसं की गौरी गणपती येत आहेत, त्यानंतर 15 ऑगस्ट येते, नागपंचमी, आता नागपंचमी तर उद्याच आहे, म्हणजे सेम डेला तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटेल। त्यानंतर मग येणार आहे दिवाळी। मग हे सर्व जे सण आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसं की चौरंगावरती टाकण्यासाठी तुम्ही आसन बनवू शकता। त्यानंतर मग लक्ष्मीपूजन वगैरे मार्गशीर्ष महिन्यातले जे काही व्रत येतात त्याच्यासाठी कमळ आसन बनवू शकता। त्यानंतर आता जे काही फर वुलनच्या मॅट बनवल्या जातात, तुम्ही पाहिलं असेल, पायपुसणी वगैरे बनवली जाते, तर ते सुद्धा खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये, ते जर तुम्हाला करायचं असेल तर ते सुद्धा एक बेस्टच ऑप्शन आहे। या व्यतिरिक्त तुम्ही रुमाल बनवू शकता किंवा कुर्ता, टॉप, लेगिन्स हे सर्व गोष्टी आपण स्टिच करू शकतो। खूप सारे जे काही बाळकृष्ण असतील त्यांचे ड्रेसेस असतील, लहान मुलांचे आता गोकुळ अष्टमी जवळ येते त्यावेळेस तुम्ही लहान मुलांचे ड्रेस स्टिच करू शकता। या व्यतिरिक्त आता आषाढी एकादशी होऊन गेली त्यावेळेस विठू माऊलीचे ड्रेस असतील किंवा आता गणपती फेस्टिवल जवळ येतोय त्यासाठी मोर्याचे ड्रेसेस असतील आणि खूप साध्या साध्या कन्सेप्ट, याच्यासाठी काही असं वेगळं लॉजिक वापरावं लागत नाही। खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे यूट्यूब, ज्यावरती की तुम्ही कटिंग स्टिचिंगचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहून तुम्ही स्टिच करू शकता। कधी कधी काय होतं माहिती का, आपल्याला साऱ्या गोष्टी येतात, आपल्याला सर्व जे काही गोष्टींचं आकलन आहे ते पण आपण अडॅप्ट करू शकतो लवकर, पण कुठेतरी आपण निगेटिव्ह थिंकिंग घेऊन मनामध्ये चाललेलो असतो। जर तुम्ही डेली एखाद्या 100 कस्टमरचे जरी ब्लाऊज शिवले, त्यामधल्या जे काही 50 कस्टमर आहेत त्यांचे चांगले बसतील, 50 कस्टमरचे चांगले बसणार नाही। मग आपण हा विचार करतो की माझे जे 50 कस्टमर आहेत त्यांचे एकदम छान ब्लाऊज बसले आणि जे काही 50 आहेत त्यांचे काही एवढे परफेक्ट बसले नाही, आपण काय करतो, जे काही निगेटिव्ह आहे ना की ज्यांचे बसले नाही त्यांचा विचार जास्त करायला लागतो आणि जे काही पॉझिटिव्ह आहे ना त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो, कारण की आपल्याला प्रत्येकाला कौतुक झाल्यानंतर तर सर्वांना आवडतं। तसंच आहे, ज्यावेळेस निगेटिव्ह गोष्टीकडे तुम्ही जाता ना त्यावेळेस तुमच्यामधला जो काही कॉन्फिडन्स लेवल आहे ना ती कमी होत चालते। हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे। आणि ज्यावेळेस तुमचं कोणी कौतुक करतं की हो ब्लाऊज खूपच छान बसला, फिटिंग वगैरे छान बसते, त्यावेळेस आपलं जे काही कॉन्फिडन्स लेवल असते ना ते ऑटोमॅटिकली वरती येते। म्हणजे मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे काय, ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह गोष्टींचा विचार करताना तुम्ही ऑटोमॅटिकली निगेटिव्ह गोष्टींकडे वळले जाता आणि ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष देता ना त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिकली ते काम पुश करण्यासाठी प्रयत्न करता। त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की फक्त ब्लाऊज ड्रेस वगैरे शिवण्यापेक्षा जर तुमच्याकडे एखादा हाफ सेटलचं मशीन असेल किंवा जे काही मोटरवरती चालणारं मशीन असेल त्या जरी असं तरी सुद्धा तुम्ही पिलो कवर असतील, बेडशीट असतील, गाऊन, ड्रेसेस, खूप साऱ्या गोष्टी जे काय आहेत ते बनवून सेल करू शकता। पण यासाठी तुम्हाला सोशल मीडियावरती अपडेट असणं खूप गरजेचं आहे। तुम्ही घराघरातले पर्सन पहा, घराघरातल्या लेडीज पहा, सोशल मीडियाचा वापर करून खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवरती काम करतायत। त्याचं कारण म्हणजे की जे काही प्रसिद्धी असते, एक फेमस होण्याचं जे काही खूळ आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवलं गेलेलं आहे, त्यामुळे त्या हेतूने लोक कष्ट करतात। आता त्यांचंही काही चूक नाही, सोशल मीडियाचा वापर करून आपण ऑब्विसली कस्टमर कमवू शकतो। याचा एक फायदा काय होतो माहिती का, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी रेंटेड हाऊसमध्ये राहत असाल, एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहत असाल आणि अचानकपणे तुमच्या मिस्टरांचा जॉब वगैरे गेला किंवा दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जायची गरज पडली किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स म्हणून तुम्हाला घर सोडावं लागतंय, मग ही सिटी सोडून तुम्ही जर दुसऱ्या सिटीमध्ये गेले तर इथले कस्टमर तुमचे तिकडे येणार आहेत का? नाही येणार ऑब्विसली। तिथे गेल्यानंतर तुम्हाला नवीन कस्टमर कनेक्ट करावे लागतील। पण जर तुम्ही सोशल मीडियावरती असाल तर
सोशल मीडियाच्या ऑर्डर तुमच्या कुठे जाणार आहे का? त्यांना काही फरक पडतोय का? तुम्ही कोणत्याही सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये मूव्ह व्हा, त्यांना काही फरक पडत नाही, कारण की त्यांचं जे काही काम आहे ते तुमच्याकडून होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आता जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलेलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल, आता मी इंस्टाग्रामची माझी ID इथे मेन्शन करते. इंस्टाग्राम ज्यावेळेस मी स्टार्ट केलं ना त्यावेळेस मी ते अकाउंट जे आहे ते प्रायव्हेट होतं, म्हणजे पब्लिक वगैरे व्हिडिओ मी टाकत नव्हते. मग त्या व्हिडिओला काय व्हायचे, व्ह्यूज वगैरे जास्त जात नव्हते किंवा त्याचा मला काही फायदा होत नव्हता, कारण की जे माझे नॉन पर्सन आहेत त्यांनाच मी तिथे फॉलो केलेलं होतं. ज्यावेळेस मी माझी ID पब्लिक केली त्यावेळेस मला त्याचे बेनिफिट्स जाणवायला लागले, जे खरंच यामध्ये खरंच खूप मार्जिन आहे. आता माझ्या बाबतीत असं होतं की 1.5 वर्ष झाले मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी एखाद्या बुटीकमधल्या शॉपकीपरला एवढे कस्टमर नसतील, जो कोणी डिझायनिंग वगैरे किंवा ब्लाऊज वगैरे शिवते त्यांना, त्याच्या दुपटीने माझ्याकडे कस्टमर आहेत. याचं कारण म्हणजे सोशली मी ॲक्टिव्ह आहे. आणि बरेच माझे असे कस्टमर आहे जे की मला इन्स्टाला पण फॉलो करतात, व्हॉट्सॲपवरती पण आहे. मग मी व्हॉट्सॲपला कधी लिंक ठेवल्यानंतर ते ऑब्व्हियसली मला इंस्टाग्रामला चेक करायला तर जातील, कारण की प्रत्येक इन्स्टाचा व्हिडिओ तर मी व्हॉट्सॲपला नाही ठेवू शकत. तर त्यावरून काय होतं, प्रत्येकाला असं वाटतं की कोणी जर सोशली ॲक्टिव्ह असेल तर ठीक आहे, यांचं काम पण आहे, ही एक रिअल व्यक्ती आहे, जेणेकरून की यांनी यांचं काम केल्यानंतर तिथे टाकतायत. मग कस्टमरला एक कॉन्फिडन्स येतो, एक जाणीव होती की नाही यांच्याकडे छान काम होईल. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करा. खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट येत आहे की नाही आम्हाला व्हॉइस ओव्हर करायला भीती वाटते, व्हिडिओ काढायला भीती वाटते, कॉन्फिडन्स नाही आहे किंवा व्हिडिओ कसे एडिट करायचे. खूप इझी आहे. तुम्ही इतरांचे ब्लॉग बघता ना त्यातून तुम्हाला काय फायदा होतो का? नाही. त्यांचं रुटीन पाहताय तुम्ही, काय ते भांडे धुणे करतायत ते पाहत राहता. पण या व्यतिरिक्त जर एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला, काही क्रिएटिव्हिटीचा व्हिडिओ पाहिला, तर ते जे काही 15 मिनिटाचा व्हिडिओ असतो ना ते तुमचं लाईफ चेंज करू शकतं पूर्णतः. आता मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस म्हणजे राम लहान होता ना त्यावेळेस मी यूट्यूब खूप जास्त, मला असं म्हणजे प्रत्येकजण कसं व्हॉट्सॲप इंस्टाला जास्त जातं, तसं मी यूट्यूबला खूप जास्त ॲक्टिव्ह असायची. ज्यावेळेस मी यूट्यूबला असायचे ना ती मी DIY असतील किंवा नवीन डिझाईन असतील किंवा कॅनव्हास वापरून कसं डिझाईन वगैरे करायचं याचं काही मला एवढं डीपली नॉलेज नव्हतं सुरुवातीला. आता मी फ्रंट कॅमेरावरती सांगते, कारण की जसं जसं मी पाहत गेले आणि जसं जसं मी ते कृतीमध्ये उतरवलं तसं त्या गोष्टींमध्ये खूप फरक जाणवला. कारण की काय होतं माहिती का, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही डीपली ज्यावेळेस इन्व्हॉल्व्ह होता ना त्यावेळेस तुम्हाला माहित होतं की नाही यामध्ये खरंच खूप करण्यासारखं आहे किंवा खरंच खूप सोपं होतं, आपण इतके दिवस अवघड समजत राहिलो. जर तुम्ही फक्त चेन कशी लावायची ड्रेसला याचे जर व्हिडिओज पाहिले तर अनंत व्हिडिओ तुमच्याकडे, इन्फिनाईट व्हिडिओ तुमच्या समोर येतील. त्यामधून तुम्हाला कळेल की किती साऱ्या टिप्स आहे ज्या की फॉलो करून मी चेन बसू शकते. म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला सांगायचे की ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही, मला बोलता येत नाही, मी कसं व्हिडिओ शूट करू, कसे एडिट करू, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑलरेडी सोशल मीडियाने प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या पहा, त्या चेक करा. कोणाला तरी दुसरं विचारण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही व्हिज्युअली त्या गोष्टी सर्व पाहता मोबाईलमध्ये त्यावेळेस आपल्या आकलनात ते जास्त येतात आणि त्यामधून खूप सोपं होतं. खूप ताईंच्या मी इंस्टाग्राम ज्यावेळेस मला मेसेज करतात, म्हणजे असं फोटो वगैरे पाठवतात की ताई पहा अशा प्रकारे मी ब्लाऊज शिवते, मला हे कमल आसन बनवता येतं, मला हे हेअर क्लिप बनवता येतात, मला हे बो बनवता येतात. त्यावेळेस मला असं वाटतं की इतक्या सुंदर हे डिझाईन बनवतात, मग का टाकत नसतील. त्यांचं असं म्हणणं असतं की ऑर्डर भेटत नाही. आता त्यासाठी तुम्हाला तुमचे फॉलोअर्स असतील, तुमचे फॅन असतील, तेवढं असणं गरजेचं आहे ना. जर तुमचे फॅन फॉलोविंग नसतील तर त्यांना कसं कळणार की तुमच्याकडे हे सर्व गोष्टी केल्या जातात. मग त्यासाठी मी एक आयडिया सुचवेल तुम्हाला, हा महत्त्वाचा सेकंड पॉईंट असू शकतो. जर तुमचे फॉलोअर्स कमी असतील, आता तुम्ही डेली जर ॲक्टिव्ह नसाल, डेली जर व्हिडिओ टाकत नसाल तर तुमचे ऑब्व्हियसली फॉलोअर्स वाढणार नाहीत, तुमचे सबस्क्रायबर वाढणार नाहीत. मग जर तुमचे फॉलोअर्स सबस्क्रायबर वाढत नसतील, आता ह्या गोष्टी तुम्हाला सर्व आता मी सांगते म्हणजे त्यामागे काहीतरी म्हणजे मी ते अनुभवले, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. कोलॅबोरेशन नावाची एक गोष्ट असते. आता हे सर्वच जवळजवळ 70-80% लोकांना माहीत असेल. तर कोलॅबोरेशन म्हणजे काय असते, थोडक्यात कन्सेप्ट तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तुम्ही कोणतीही गोष्ट बनवता, एखादा रील स्टार असेल, एखादा यूट्यूबर असेल, त्याचे फॅन फॉलोविंग जास्त असतील, फॉलोअर जास्त असतील, तर ती जी काही गोष्ट तुम्ही बनवताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी हेअर क्लिप बनवली तर ती म्हणजे काही कॉस्ट न घेता तुम्हाला ते जे काही हे असतील यूट्यूबर असतील त्यांना पाठवायची, म्हणजे ती जी काही गोष्ट असतील त्यांच्याशी सुरुवातीला मेसेजवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की ही गोष्ट मी बनवते, तर तुम्ही ही गोष्ट वेअर करून तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवली तर जे काही ऑर्डर असतील त्या मला रिसीव्ह होतील किंवा माझे फॉलोअर्स वाढतील, असं त्याच्या मागचा एक मोठो असतो थोडक्यात. तर ती गोष्ट ते घातल्यानंतर असतील, मग त्यांचा रीच तेवढा असतो, तेवढे व्ह्यूज त्यांच्याकडून आपल्या व्हिडिओजला भेटतात. त्यामुळे मग त्यांना ती गोष्ट ज्यावेळेस तुम्ही पाठवता त्यावेळेस तुमची काय होते, एक ॲड होते तुमच्या गोष्टीची आणि त्यानंतर मग तुम्हाला जे काय आहे ते ऑर्डर भेटायला स्टार्ट होतं. तर एक बेसिक कन्सेप्ट आहे कोलॅबोरेशनचा. तर ही खूप सोपी ट्रिक आहे, बऱ्याच ताईंना माहीत नसेल.
तुम्ही जी काही गोष्ट बनवता थोडक्यात ती एखाद्या युट्यूबरला, एखाद्या इंस्टाग्राम रील स्टारला पाठवायची आणि त्यानंतर त्यांनी वेअर केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला टॅग करतात. मग टॅग केल्यानंतर काय होतं, लोकांच्या डोळ्यामध्ये तुमची आयडी येते. मग एका फॉर एक्झाम्पल म्हणतो चला चेक करून पाहूयात. मग गेल्यानंतर काय होतं, कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची नसते पण पाहिल्यानंतर ती आवडायला लागते. दुसऱ्याने घातल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खूपच छान दिसते, मी सुद्धा घेऊन पाहते. तर असं काहीच असतं. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते, कोलॅबोरेशनसाठी तुम्ही गोष्टी पाठवू शकता किंवा त्यानंतर मग काय होतं, ह्या सर्व गोष्टी असतात त्या आपल्याला फ्री पाठवाव्या लागतात. म्हणजे किंवा कोलॅबोरेशनचे ते आपल्याकडून पैसे घेतात. आता तुम्ही सुरुवातीला ते बोलून घ्या, जे कोणी युट्यूबर असतील, इंस्टाग्राम रील स्टार असतील, आणि त्यानंतर मग तुम्ही तुमची गोष्ट जी काही शिवलेली असेल ती तुम्ही पाठवू शकता. खूप सारे फेस्टिवल असतात, जुलैनंतर तर फेस्टिवलचा भडीमार व्हायला चालू होतो. त्यामध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी बनवा, चौरंग आसन बनवा, कमलासन किंवा तोरण असतील दरवाजाचे, डोअर मॅट असतील किंवा हेअर क्लिप असतील, हेअर बो असतील, या सर्व गोष्टी तुम्ही सेल करू शकता. खूप साऱ्या ट्रिक्स आहे, फक्त तुम्हाला ते काही गोष्टी असतील त्या सुरुवातीला ट्राय करून पाहाव्या लागतात की ते आपण त्यामध्ये फिनिशिंग देऊ शकतो. ह्या सर्व सुद्धा गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त घर बसल्या जर तुम्हाला कस्टमर मिळवायचे असेल तर तुमचं बोलणं सुद्धा तेवढे अट्रॅक्टिव्ह पाहिजे. तुमची सर्व्हिस जी आहे ती सुद्धा एकदम छान पाहिजे. आता तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस बुटीकमध्ये एखादा टेलर काम करतो त्यावेळेस त्यांना वर्कलोड पण तेवढा असतो, त्यामुळे त्यांना प्रत्येकाचे ब्लाऊज वेळेवरती देणं होत नाही. त्यामुळे काय होतं, मग कुठेतरी त्यांना वेळेवरती ब्लाऊज भेटत नाही. मग कस्टमर सुद्धा नाराज होतं. जर वेळेच्या आधी आपल्याला काम भेटलं तर आपण सुद्धा खुश होऊ की नाही. तसंच काहीच आहे, ज्यावेळेस तुम्ही घरातून काम करता त्यावेळेस कस्टमर सोबत तुमचं जे काही बॉन्डिंग असेल, बोलणं असेल, ते सुद्धा अट्रॅक्टिव्ह पाहिजे. किंवा आल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळंच टेन्शन आहे ना, आपण त्याचं सर्व फ्रस्ट्रेशन त्या कस्टमरवरती काढतो. कधी कधी आपल्या वागण्या बोलण्यातून त्यांना ते सुद्धा दिसून येतं. तर असं करायचं नाही. कोणतंही कस्टमर आपल्या घरामध्ये आलं तर काहीतरी हेतूने आलेलं असतं, कोणीतरी आपल्याबद्दल त्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे काय होतं, ते आल्यानंतर व्यवस्थित त्यांचं काम पाहून घेणं आणि त्यांना जे काही डेट दिले त्याच्या आधी एक दिवस तुमचं काम पूर्णतः कंप्लीट पाहिजे, जेणेकरून की कस्टमरला ज्यावेळेस तुम्ही ते तुमचं काम देताल त्यावेळेस कस्टमर नक्कीच खुश होईल. आल्यानंतर कस्टमरला जे काही फिटिंग वगैरे असेल, आता मी एक गोष्ट अनुभवली आहे, ती एक प्रामुख्याने मला इथे सांगावीशी वाटते की काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो आपल्याला माहित असतं की ब्लाऊजमध्ये ह्या ठिकाणी आपल्याकडून गडबड झाली. म्हणजे थोडक्यात आता स्लीव्स बसवताना आपल्याकडून गडबड होते. कधी कधी समोरचा मुंडा पाठीमागे जातो, पाठीमागचा समोर होतो. स्लीव्स बसवताना बऱ्याच जणांचे होत असेल तर काय होतं, आपल्या ते लक्षात आलेलं असतं की नाही इथे आपल्याकडून ब्लाऊज चुकलेला आहे. मग आपण काय होतं, ब्लाऊज आपला वरून तर खूप सुंदर दिसतोय पण आपल्याला कस्टमर आल्यानंतर काय होतं की आपल्या मनामध्ये कधी कधी असं असतं की म्हणजे एखाद्याला खूपच खरं बोलण्याची सवय आहे, त्यावेळेस आपल्या तोंडामधून निघून जातं की ताई थोडासा मुंड्यामध्ये प्रॉब्लेम होईल बरं का, किंवा थोडासा गळ्यामध्ये प्रॉब्लेम होईल बरं का, थोडंसं समजून घ्या, असं तसं. म्हणजे आपण असं दाखवतो की आपल्याला खूप गरज आहे किंवा मला खूप ह्या कामाची नीड आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं काम करताना तर ते प्रोफेशनली हँडल करत जा. काय होतं माहिती का, ज्यावेळेस तुम्ही कस्टमरला असं सांगता ना की नाही गळ्यामध्ये थोडंसं लांबीला कमी झाले किंवा तुमची कॉन्फिडन्स लेवल खूपच कमी दिसते, मग कस्टमरला भलेही ते ब्लाऊज खूप छान बसले पण तुम्ही असं म्हणल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय होते, एक डाऊट यायला सुरू होतो की नाही मला ह्या ब्लाऊजचे यांनी असं सांगितले, नाही मग आता मुंड्यामध्ये मला थोडासा प्रॉब्लेम होणारच आहे. असं कस्टमर ते रिमाइंड करायला लागतं आणि त्यांना सुद्धा तो प्रॉब्लेम जाणवायला लागतो. त्यामुळे जेव्हा कस्टमर तुमच्या घरामध्ये ब्लाऊज घालून पाहिजे त्यावेळेस कस्टमरला तुम्ही सुरुवातीला त्यांचा रिव्ह्यू पहा. त्यांना कुठे अनकम्फर्टेबल वाटते किंवा कुठे लूज टाईट वाटते ते त्यांचा अनुभव घ्या. तुम्ही जर सुरुवातीलाच पाहून त्यांना म्हटले की नाही इथं लूज झाला, थोडीशी टिप मारून घ्या, इथं टाईट झाला, थोडासा लूज करून घ्या, तर कस्टमर सुद्धा ऑब्व्हियसली त्यांचा कॉन्फिडन्स लो होऊन जातो. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला कॉन्फिडेंट जे आहे ना ते होऊन बोला त्यांना की नाही ब्लाऊज छान बसलाय. काही कस्टमर असतात की ब्लाऊज वगैरे छान बसतो एकदम पण थोडीशी म्हणजे किरकिर करायची काहींना सवय असते, त्यामुळे मग त्यांचं चालूच असतं की नाही इथे असं झालं तिथे तसं झालं. पण आपण पूर्णतः ते ब्लाऊज पाहतोय आणि आपल्याला लगेच क्लिक होतं, कारण की आपण ह्या व्यवसायामध्ये सुरुवातीपासून असतो. त्यामुळे ते ब्लाऊज कसं बसतंय हे त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त कळतं आणि आपल्याला काय होतं, ज्याने बॉडीमध्ये घातलंय त्याच्यापेक्षा समोरच्याला ते पाहायला खूप अट्रॅक्टिव्ह छान वाटलं की नाही ऑब्व्हियसली ब्लाऊज खूपच छान बसले. तर असं असतं. त्यामुळे कस्टमरला सुरुवातीला त्यांचे रिव्ह्यू घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही सांगा की कशा पद्धतीने ब्लाऊज बसले हे. आता घर बसल्या कस्टमर कमवणं काही सोपं नाही. तुम्हाला सांगितलं की घरावर पोस्टर लावा किंवा घरामध्ये जो काही तुमचा हॉल असेल तो त्या पद्धतीने सेट करा, जेणेकरून की कस्टमर आल्यानंतर त्यांना वाटलं पाहिजे की नाही ते शिवणकाम केलं जातं. मग असं असतं की काही कस्टमरचं कसं असतं, घरामध्ये इतका पसारा असतो की आल्यानंतर कस्टमरला म्हणजे असं हे बघू की ते बघू असं होतं. एक 2-3च अट्रॅक्टिव्ह डेकोरेटिव्ह तिथे ब्लाऊज लावा, जेणेकरून की आल्यानंतर कस्टमरचं त्याच्याकडेच लक्ष जाईल.
काय होतं, कस्टमरच्या पिशव्या जशा येतात तशा आपण इकडे काहीतरी ठेव, तिकडे काहीतरी ठेव, टेबलच्या पाठीमागे ठेव, टेबलवरती ठेव, मशीनवरती ठेव किंवा इथेच लटकव तिथेच लटकव असं असतं. ज्यावेळेस तुमच्याकडे टेबल वगैरे किंवा ऑर्गनायझेशनसाठी काहीतरी आहे फर्निचर वगैरे ऑर्डरोब वगैरे, तर त्यामध्ये ते व्यवस्थित सेट करून ठेवत जा. आपल्याला काही म्हणजे इथे शोबाजी करत नाही बसायची की नाही माझ्याकडे खूपच शिवायला येतं मी असं वरती ठेवेन खाली ठेवेन. कस्टमरचं जरी काम असतं तरी सुद्धा आपली जबाबदारी असते की त्याला काही डॅमेज होऊ नये किंवा कुठे खराब वगैरे होऊ नये, त्यासाठी व्यवस्थित टेबलमध्ये ते ऑर्गनाईज करणं. त्यानंतर मग ऑर्डरमध्ये व्यवस्थित ठेवणं. ज्यांचे अर्जंट काम आहे त्यांचं तुम्ही असं वरती ठेवलं तरी चालेल, ज्यांचं अर्जंट नाही त्यांचं नंतर काढलं तरी चालेल. मग आपल्याला सुद्धा काम सुचतं आणि व्यवस्थित काम होतं. त्यामुळे कस्टमर आल्यानंतर त्यांना एकदम ते फ्रेश वाईब आली पाहिजे. तुम्ही एखाद्या बुटीकमध्ये गेल्यानंतर पहा कुठे असं अस्ताव्यस्त पडलेलं असतं, कुठेतरी कटिंग चालू असतं, कुठेतरी काय असं ह्या सर्व गोष्टी चालू असतात. त्यामुळे सर्व गोष्टी कशा अट्रॅक्टिव्ह ठेवा. जे तुम्ही हॉल तुमचा असेल, बेडरूम तुमची असेल, जिथे की तुम्ही कटिंग स्टिचिंगसाठी ते बनवलेलं आहे तिथे त्या वाईब्स क्रिएट करा, जेणेकरून कस्टमर आल्यानंतर वाटलं पाहिजे की नाही खरंच खूप बुटीकसारखं वाटतंय या पद्धतीने. या व्यतिरिक्त जर घर बसला तुम्ही ब्लाऊज स्टिच करत असाल आणि तुमच्याकडे आता शक्यतो तरी नवीन एरियामध्ये गेल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम होतो, या व्यतिरिक्त मग तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्ही स्टिच करून द्या ना. घराला पडदे असतील, आता गावाकडे तुम्ही पाहिलं असेल पडदे वगैरे काही असं जास्त कोणी घेत नाही किंवा घरच्या घरी स्टिच करतात, ह्या सर्व गोष्टी असतात. पडदे वगैरे स्टिच करून द्या. या व्यतिरिक्त तुम्ही ब्लाऊजचे पॅटर्न सेल करू शकता. जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या ब्लाऊजचं जे काही पॅटर्न आहे ते व्यवस्थित परफेक्ट बसतात, त्याचा काहीतरी साईज चार्ट बनवा. भले 15 ते 20 दिवस जाईल सर्व विचार करणं किंवा याच्यामध्ये किती मेजरमेंट घेऊ, यानंतर किती परफेक्ट हा बसेल, याचे सर्व मेजरमेंट घ्या आणि त्यानंतर मग ते पॅटर्न बनवून तुम्ही सेल करू शकता. फक्त तुम्ही एखादी जागा बदलली आणि तुम्हाला घरातून कस्टमर करायचे असं होणार नाही. कधी कधी आजूबाजूचे कस्टमर सुद्धा येत नाही. त्यामुळे मग तुम्ही ऑनलाईन हा बिझनेस खरंच रन करू शकता. त्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा आधार घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्टार्टिंगला स्टार्ट केलं तर युट्यूबला थोडेसे व्ह्यूज कमी येतात, पण इंस्टाग्राम बऱ्यापैकी छान व्हायरल होतं. हॅशटॅग त्या पद्धतीने वापरा, जेणेकरून की कस्टमरने एखादा व्हिडिओ सर्च केला तर त्या लिस्टमध्ये तुमचा व्हिडिओ सुद्धा यायला पाहिजे. मग ऑब्व्हियसली ज्यावेळेस तुम्ही इंस्टाग्राम स्टार्ट करताल त्यावेळेस तुम्ही युट्यूबला ऑटोमॅटिकली पोहोचले जाताल. तर ही सर्व गोष्ट आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगेल. खूप सारे मुद्दे आहे, आपण जसं जसं पुढे जाऊ तसं डिस्कस नंतरच्या व्हिडिओमध्ये मी करत जाईल. आता शेवटचा एक मुद्दा घेऊयात की डिमोटिवेट खूप करतात आपल्याला. आता तुम्ही सुरुवातीलाच मी हा मुद्दा घेतला होता, पण थोडासा विषय पुढे भरकटला, त्यामुळे आता हा एक मुद्दा कव्हर करते की काही पर्सन असतात जे की आपल्याला खूप डिमोटिवेट करतात. आता मला डेली हा एक्सपिरियन्स येत असतो. डिमोटिवेट करतात म्हणजे काय, आपले फॅमिली मेंबर पण असू शकतात, आपल्या मित्रमैत्रिणी पण असू शकतात, आपल्या आजूबाजूचे पण असू शकतात, आपण जिथे राहतोय ते पण असू शकतात. कधी कधी काय होतं माहिती का, बरेच जण म्हणतात की नाही शिवणकाम करणं हा काय म्हणजे आपला व्यवसाय नाही किंवा खूप जडीपाचं काम आहे, मान कंबर एक होते, कशाला करतेस, किंवा डोळे खूप दुखतात, याआधी पण मी हा व्यवसाय केलाय, खूपच परिश्रमाचं काम आहे, किंवा कंबर जाते, मग त्यानंतर सी सेक्शन असेल तर खूपच त्रास होतो. तर असं मला तरी अजून काही जाणवलं नाही. डोळ्यांना थोडाफार माझा त्रास होतो, कारण की मला ज्यावेळेस मी 9th स्टँडर्डमध्ये होते तेव्हापासूनच मला चष्मा असल्यामुळे मग ते थोडासा डोळ्यावरती ताण जाणवतो. कारण की कधी कधी रात्री सुद्धा मी काम करते. आता जसं की राम लहान आहे त्यामुळे त्याला मॅनेज करून जर दिवसभर नाही झाला तर ऑब्व्हियसली मला ते काम संध्याकाळी करावं लागतं. आता बाहेरचं सांगण्यापेक्षा माझे वडीलच मला स्वतः किती वेळा म्हणतात की नको करीत जाऊ, खूप कष्टाचं काम आहे, काही गरज नाही वगैरे असं. पण प्रत्येक वेळेस मी सांगत असते त्यांना की प्रत्येक वेळेस आपल्याला गरज आहे म्हणूनच ते काम करावं असं पण काही नाही. आपला वेळ घालवण्यासाठी असेल, 4 पैसे कमवण्यासाठी असेल, तुम्हाला इंडिपेंडेंट राहायची सवय असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या जीवावरती नाही राहू शकत. आता याचं एक एक्झाम्पल म्हणजे जेव्हापासून माझं फार्मसी झाले ना तेव्हापासून आम्ही दोघी बहिणी अशाच होतो, माझ्या लहान काकांची मुलगी, की नाही स्वतःचं काहीतरी कमवायचं. मग ते 5-10 हजार का असणार पण स्वतःचे ज्यावेळेस आपण स्वतः कमवतो ना ते खर्च करण्याचे असेल, आपल्याला कोणाशी अशी म्हणजे म्हणावं लागत की हे माझे 5,000 आहे आता मी खर्चू का. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या कोणाकडे XYZ व्यक्तीकडून पैसे घेता त्यावेळेस आपल्या मनामध्ये ती एक धाकधूक असते की खर्चू की नको, ठेवू की नको, काय म्हणतील, एवढे पैसे कुठे गेले, असे प्रश्न विचारते. आणि ऑब्व्हियसली ते होतं, देणारा तरी आपल्याला किती वेळ देईल. त्यासाठी तुमचा छोटासा बिझनेस असणं खूप गरजेचं आहे. आणि वाट कोणत्याही गोष्टीची पाहिजे नाही. ज्यावेळेस तुमचं काम चांगलं असताना तुम्हाला लांबून लांबून काय कुठूनही कस्टमर येतात. तुम्ही पाहता इंस्टाग्रामला तुम्ही मला फॉलो केलेलं असेल तुम्ही पाहू शकता, संगमनेर असेल, बीड असेल, लातूर असेल, त्यानंतर हिंगोलीसारखा तालुका असेल, अगदी खेडेगावासारखंच आहे, तिथून सुद्धा ब्लाऊज येतात. तर असं काहीच आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस कस्टमर येतं ना त्यावेळेस बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असते की घरातून काम करत असल्यावरती शिलाई कमी घ्यावी.
तर यावरती ना एक एक्सपिरियन्सवरून मी एक गोष्ट सांगते की ताई घरातून काम करतोय पण शिलाई खूपच कमी देत आहेत. तर काय होतं माहिती का, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या जागेवरती खूप जुने होता ना त्यावेळेस मग काय करायचं, जे तुमचे जुने कस्टमर असतील म्हणजे तुम्ही जेव्हापासून स्टार्ट केले त्यांना तुम्ही एक 10-20 कमी घेतलं तरी चालेल, कारण की ते एक आपलं परमनंट कस्टमर असतं आणि डेली त्यांचे ब्लाऊज जर आपल्याकडे शिवायला असतील तर ऑब्व्हियसली त्यांचं सुद्धा एक मत असतं की नाही आता मी यांच्याकडे एवढ्या वर्षापासून शिवते तर थोडंफार कमी घ्यायला पाहिजे. तर ऑब्व्हियसली थोडंफार कमी करायचं, पण एखादा नवीन कस्टमर येते, नवीन चेन जुळली जाते, तुमचे नवीन रेट तुम्ही डिसाईड केलेत तर येणाऱ्या सर्व कस्टमरला तुम्ही त्या रेटने देऊ शकता. कारण की काय होतं, ज्यावेळेस एखादा कस्टमर जुना असतं त्यावेळेस त्यांचा आपल्यावरती तेवढा ट्रस्ट असतो की नाही इथे माझे ब्लाऊज छानच बसतील, त्यामुळे ते आपल्याकडे देत असतात. कुठेतरी ती एक लिंक जुळलेली असते, त्यामुळे त्यांना थोडेफार कमी केले तरी चालेल. नवीन कस्टमरला सुद्धा तुम्ही नाराज करून काही फायदा नाही, कारण की जर तुम्ही एखाद्या ब्लाऊजचे 400 रुपये रेट सांगितले तर ऑब्व्हियसली प्रत्येक बाईचं असतं म्हणजे की थोडंफार पैसे कमी करावे तर 10-20 कमी करत जायचे, कारण की एवढं पण पार तुम्ही जर तंगून धरलं तर कस्टमर सुद्धा ऑब्व्हियसली इरिटेट होतं. एखादं कस्टमर 100-तून एखादं असतं की फारच घासघीस करतं म्हणजे, तर अशा कस्टमरचा ब्लाऊज नाही घेतलेला बरा, कारण की शिवताना सुद्धा तेवढी आपल्याला धास्ती भरते की नाही त्या कस्टमरचं काम कसं होईल काय, कारण की एक किरकिर त्या कामामागे लागलेली असते असं काहीसं असतं. त्यामुळे मग मी काही कस्टमर 100-तले 20 गेले तरी चालेल, 80 कस्टमर आपले चांगले करायचे असं काहीसं आहे. ज्यावेळेस तुम्ही कस्टमर तुमच्याकडे येतात आणि तुम्ही घरातून काम करत असतात तर तुम्ही काय करायचं, आल्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर सुद्धा सोबत घ्यायचा आहे, तो तुमचा व्हॉट्सॲप जे काय असेल त्यामध्ये सेव्ह करा, जेणेकरून की एखाद्या कस्टमरला शिवायचा वगैरे जरी नसेल तरी सुद्धा स्टेटस पाहून कधी कधी इच्छा होते की ही साडी घेऊयात, असा ब्लाऊज घेऊयात, असं काहीसं होतं म्हणजे ड्रेस वगैरे जरी असेल तरी सुद्धा. तर ही एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आल्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करणं, त्यांना सुद्धा सेव्ह करायला सांगा, तुम्ही सुद्धा करा. त्यातून काय होतं स्टेटस शेअर केले जातात. मला जरी शिवायचं नसेल तर मी अजून एखाद्याला सांगेल की नाही यांच्याकडे ऑफर आहेत वगैरे असं. जर एखादा सण येत असेल, गुढीपाडवा असेल, मकर संक्रांत असेल तर काहीतरी ऑफर लावली पाहिजे. जर तुम्ही पाहिलं असेल तर साड्यांच्या दुकानामध्ये ऑफर लागतात, केकच्या दुकानामध्ये ऑफर लागतात, स्टेशनरीच्या दुकानामध्ये ऑफर लागतात, त्यानंतर आरीवर्कचे कोणी जर करत असेल तर तिकडे ऑफर लावतात. मग आपण ब्लाऊजवाल्यांनी का ऑफर नाही ठेवायची, लावायची ऑफर. असं काही नसतं की ब्लाऊजवरती कसली आली ऑफर, यामध्ये काय परवडतं, थोडेफार 50 रुपये तुम्ही करून सुद्धा ऑफर लावू शकता. तर असं काहीच आहे, ज्यावेळेस तुम्ही ऑफर लावताना त्यावेळेस फरक पडतो. कस्टमरला एक क्युरियोसिटी असते की नाही मान्सून आलाय म्हणजे म्हणल्यावरती आता ऑफर तर भेटलीच पाहिजे, असं काहीच आहे. ऑफर ठेवा. राहिलेले जे काही पॉईंट्स असतील ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशा छानशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.